आदिवासी मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे नळदाला, म्हणजेच मोठ्या देवाला। आणि सकाळ सकाळी मी आणि योगिता, तर मित्रांनो सकाळी सकाळी 6 वाजताच आम्ही निघालो आणि पुढे पाऊस पण सुरू झाला, तर आम्ही रस्त्यावरती रेनकोट वगैरे घातले आणि त्याच्यानंतर पुढे निघालो। तर मित्रांनो, आपल्याला आता पहिले जायचं आहे चिराईला आणि तिथं आपल्याला पेट्रोल भरायचं आहे। तर चला तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊ। तर मित्रांनो बघा, चिराईला कसं एकदम सकाळ सकाळचं वातावरण, पूर्ण असं धुकं वगैरे आहे। तर आपण आता पेट्रोल पंपावरती जाऊ आणि पेट्रोल भरू। तर मित्रांनो, आपण पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो आहे आणि आपल्याला आता इथं पेट्रोल भरायचं आहे। तर सकाळ सकाळी एवढी काही गर्दी नव्हती। चला तर मित्रांनो, आपलं पेट्रोल भरून झालंय आणि आपण आता पुढे निघू। आपल्याला चिराई आणि त्याच्यानंतर हतगड आणि सापुतारा आणि त्याच्यानंतर सामगान वगैरे तिकडून आपल्याला जायचं आहे। आणि हा आहे हतगड किल्ला, तो गुजरात आणि महाराष्ट्र बाउंड्रीच्या एकदम जवळ लागतो। तर इथून जायचं आहे आपल्याला सापुताऱ्याला। चला तर पटापट आपण निघू। चला तर आपण आता सापुताऱ्यात पोहोचलोय आणि इथं बघा सापुताऱ्याचा पेट्रोल पंप आहे। आणि इथून आपला थोडासा सापुताऱ्याचा सकाळ सकाळचा वातावरण बघू कसं आहे। आणि हा आहे सापुताऱ्याचा घाट, बघा ट्रक कसे जाऊ राहिले। चला तर आपल्याला इथून उजवीकडे जायचं आहे आणि इथून एक शॉर्टकट रस्ता आहे। तर इथूनच आपल्याला मध्ये जायचं आहे। आणि योगिताची गर्दी पण चालू आहे, तिला विचारत होतो काकड साग बोंडा शिसो अजून जास्त कडे काकडा नाही त्या झाडाला थांबते नाही का। चला तर इथं पुढे आल्यावर आपल्याला एक मोठं वडाचं झाड आणि त्याच्या पुढे दिसतो, या पुलावरून आपल्याला जायचं आहे। सकाळ सकाळचे बघा, गाई चारायला पण माणसं जाऊ राहिले आणि इथून गावातून आपल्याला जायचं आहे। यो पूल आणि यो बंधारा ना, बारीक आहे बंधारा, बारीक आहे पूल। आणि इथून आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे। आणि इथून आपल्याला मध्ये जायचं आहे। इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर मध्ये आहे। आपण जवळपास पोहोचलोच आहे। तर मित्रांनो, इथं थोडासा थांबण्याचा विचार केला आणि इथं थोडासा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर पुढे निघालो। आणि इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे। खाली गेल्यावरती गाडी वगैरे पार्किंग केली आणि त्याच्यानंतर नारळ घ्यायचं होतं। तरी इथं या घरी आलो आणि नारळ घेतली। योगिता बघा नारळात पाणी आहे का नाही चेक करू राहिले। बघा सकाळ सकाळी वातावरण कसं एकदम शांत आहे आणि गर्दी पण काही एवढी नाही, कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत ना, पावसाळ्यात काही एवढी गर्दी नाही राहत। चला तर मित्रांनो, आपण आज आलोय नाळीद म्हणजे मोठा देव येथे आणि इथून आपण आता नारळ वगैरे घेतलंय आणि आपण आता दर्शनाला जाणार आहे। आणि इकडं मंदिर आहे देवाचं। चला तर आपण आता दर्शन करू, नंतर पावसाचं वातावरण पण आहे आणि नंतर मग परत निघू।
आपल्या आपल्या रस्त्याला. चला तर मित्रांनो, इथे मोठ्या देवाला दारू पण चढते, म्हणजे दारू पण लागते. तर आम्ही इथून या घरापासून एक थोडीशी दारू पण घेतली आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. पुढे गेल्यावरती आपल्याला इथून या पुलावरतून जायचं आहे. त्याच्यावरून पाणी पण चालू आहे त्या पुलावरून, आणि तिकडनं पण एक रस्ता आहे. आणि या पुलावरती शेवाळ आहे, म्हणजे चिकन आहे. तर हळूहळू आपल्याला जायचं आहे. आणि पाऊस जास्त झाला होता त्याच्यामुळं पूर्ण असं गडूळ गडूळ पाणी आहे. चला तर इथं जाऊन दर्शन वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे निघू, वरती जाऊ. कोणी नळदाचा देव म्हणतं, कोणी मोठा देव म्हणतं. मोठा देवच म्हणजे महादेव असं म्हटलं जातं. आणि इथं कुत्रा पण होता, तर त्याला भूक लागली होती, तर तो आमच्या मागेच येत होता. पुढे गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडायचं होतं. तर नारळ फोडायला खाल्ल्या बाजून जागा आहे, तर तिथं आम्ही नारळ वगैरे फोडलं. तिथे देवाला पण थोडं थोडं नारळ ठेवलं, जसं आपण करतो त्या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, दारू सोडायची काही कुठे माहीत नव्हतं, तर आम्हीच तिथंच खाल्ल्या साईडला पायरीवरती ते सोडली. आणि सकाळ सकाळ बघा, पावसाला पण सुरुवात झाली होती, तर थोडा वेळ थांबलो. म्हटलं पाऊस उघडला का नंतर निघू, पण पाऊस काय थांबायचं नावच नव्हता घेत. तर आम्ही तेथून मग पावसात रेनकोट वगैरे घातला आणि पुढे निघालो. पावसाला सुरुवात झाली, आम्ही आता इकडून निघतोय. तर मित्रांनो, पावसाला जास्त सुरुवात झाली, पण मग घरी पण लवकर जायचं होतं, तर आम्ही पटापट तेथून निघालो. आणि रस्त्यात येताना आम्हाला तेऱ्याची भाजी सापडली, तर गाडी थांबवली आणि तेऱ्याची भाजी तोडत होतो. त्याच्यानंतर पुढे भरपूर सापडली, मग भरपूर तेऱ्याची भाजी. आणि त्याच्यानंतर शेवळाची पण भाजी उमललेली होती, तर त्याची पण भाजी तोडली. बघा किती मस्त अशी भाजी आहे. तर बांधायला काही नव्हतं, तर आम्ही सागाचे पाने घेतले आणि त्यांचे डिग्यांचा असा कलर असतो, एकदम नॅचरल कलर असा लाल. तर आम्ही त्याचे पानं पण घेतले आणि लाल करायचा नॅचरल कलर बांधायला घेऊन गेलो. आणि इथं गाडीजवळ आलो आणि त्याच्यानंतर पानं खाली ठेवले आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे त्याच्यावरती ठेवून आणि बांधून घेतली अशा प्रकारे. किती असे मस्त अशी भाजी बांधून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. आणि मित्रांनो, इथे बघा, हा जो घाट आहे यातला एक घातक घाट आहे. इथेच आता ॲक्सिडेंट झालेला आहे, म्हणजे 3-4 दिवसापूर्वी. तर बसचं बघा किती हाल झालेला आहे. आणि तेथून सावकाश आम्ही पुढे निघालो. त्याच्यानंतर आम्ही सापुताऱ्याला पोहोचलो आणि तेथून मग न थांबता आम्ही घराकडे निघालो.
चला तर इथं गायी रस्त्याच्या मध्येच म्हणजे रस्ता पार करत होत्या, तर आम्ही तिथून हळू गाडी काढली कारण की पुढून पण गाडी येत होती ना. आणि इथे बघा टुरिस्ट एकदम रस्त्यामध्ये गाडी लावून आणि फोटोशूट वगैरे करून राहिले. तर असं केलं नाही पाहिजे कारण की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. गडपासून आम्ही शॉर्टकट जो रस्ता आहे ना चिराईलकडे जायला, त्या रस्त्याने आम्ही घराकडे निघालो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा. जय आदिवासी.